हाय, रेल्वे स्टेशनवरती आलो कारण आम्हाला जायचं होतं मुंबईला, पण आमची ट्रेन 15 मिनिट लेट झाली म्हणून टाइमपास केला, फोटो काढले, ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो. आता आम्ही पोहोचलो मुंबईमध्ये आणि डायरेक्ट हॉटेलला आलो. पेटपूजा करून आम्ही आलो गोराई व्हिलेज या ठिकाणी. दुरून हे जे मंदिर दिसत आहे इथेच आम्हाला जायचं. या साईडला हे मंदिर तुम्हाला छोटं दिसत असेल, पण ते खूप मोठं मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी आधी बोटमध्ये बसावं लागते, नंतर गोराई बीचवरून ऑटो करावा लागतो पगोडा टेम्पलला पोहोचण्यासाठी. फायनली आम्ही इथे पोहोचलो. बाहेरून बघा काय सोन्यासारखं चमचमत आहे मंदिर, एक नंबर व्ह्यू आहे. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर वेगळी शांतता जाणवते. कुठेही गोंधळ नाही, आवाज नाही, एकदम पिनड्रॉप शांतता आहे. इथलं वातावरण छान निवांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य आहे. सगळीकडे हिरवा, मोठी मोठी झाडे, सुंदर बगीचा आणि शांतता, यामुळे मन एकदम रिलॅक्स होऊन जाते. हे ठिकाण ध्यान आणि शांततेसाठी सुद्धा ओळखले जाते. इथली रचना थायलंड आणि म्यानमारच्या प्रमाणे आहे. पॅगोडा हे मुंबईजवळ गोराई भागात येते, गोराई बीचच्या अगदी जवळ. रोजच्या धावपळीपासून थोडं रिलॅक्स व्हायचं असेल तर या ठिकाणी नक्की या आणि शांततेचा आनंद घ्या. पॅगोडा टेम्पलवरून येताना रात्रीच्या वेळेला दुरून या मंदिराचा व्ह्यू खूप भारी वाटत होता.